अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 28 मार्च 2024 म्हणजेच उद्या वार गुरुवार ह्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी साजरी करत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं उद्या गुरुवार आहे. महिलांनो, जेव्हा तुमची जर उद्या चतुर्थी असेल, चतुर्थीचा उपवास आणि गुरुवारचा उपवास दोन्ही पण उपवास आपण एका दिवशी धरू शकत नाही, बरोबर. मग ज्यांची कायमस्वरूपीची चतुर्थी आहे त्यांची ती चतुर्थी मोजली जाते आणि त्या 11 गुरुवारमध्ये तुम्ही उद्याचा गुरुवार मोजू शकत नाही. पण ज्यांचे जे कधी चतुर्थी वगैरे धरत नाही किंवा ज्यांचा चतुर्थीचा उपवास नसतो ते 11 गुरुवारमध्ये उद्याचा गुरुवार मोजू शकता. पण ज्यांची उद्या दोन्ही पण उपवास आहे तर ते त्याच्यात मोजू शकत नाही. म्हणजेच काय, उद्या तुम्ही उपवास धरणार, स्वामी चरित्र सारामृत सगळं वाचणार, जशी तुम्ही सेवा करत आहात तशीच तुम्ही करणार, पण त्या 11 गुरुवारमध्ये तुम्ही मोजू शकत नाही. समजलं? आणि ज्यांचं पारायण चालू आहे त्यांचा आणि याचा काही संबंध नाहीये. तुम्ही 21 पारायण करत आहात, आता माझं पण चालू आहे, माझी चतुर्थी आहे, तर त्याच्यात ऍड करायचं कारण त्याचा काही संबंध नाहीये. समजलं असेल तुम्हाला. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. संकष्ट चतुर्थी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी. बऱ्याच गणपती बाप्पांच्या भक्तांचा उद्या उपवास असतो. तुम्हाला एक सांगू का, गणपती बाप्पांची मी केलेली ही ती सेवा अतिशय प्रभावी आहे. आणि खरं सांगू का, जो मनापासून सेवा करतो ना त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच. फक्त तुमच्या मनात एक श्रद्धा असली पाहिजे, एक विश्वास असली पाहिजे. तो कुठल्याही देवाचा तुम्ही करत असाल, पण मनात एक सकारात्मकता, एक पॉझिटिव्हिटी आणि देवावरचा विश्वास, दृढ विश्वास. कितीही अडचणी आल्या, संकट आले तरी मी देवापासून लांब जाणार नाही असं एक तुमच्या मनात पाहिजे. आणि माझ्या मनातली इच्छा, माझं जे काही सांसारिक अडचणी आहे मी त्यातून मार्ग काढेलच. तुम्ही जर खरंच तुमच्या सगळ्या सेवा चालू आहे, ही नव्या रूपाने तुम्ही ही सेवा करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. रोज 121 वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे. असं तुम्हाला 120 दिवस सेवा करायची आहे. रोज 121 वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. असं 120 दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. आता ही सेवा करताना मांसाहार कडकडीत वर्ज्य. आधीच नियम अटी सांगून देते, मांसाहार तुम्हाला करायचा नाही. 120 दिवस मांसाहार वर्ज्य असणार आहे. त्याच्याबरोबर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं. आणि बाकी काहीच नाही. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता, फक्त मांसाहार तुमचा वर्ज्य आहे. आता ही सेवा उद्या तुम्हाला सुरुवात करायची आहे. कसं करायचं ते तुम्हाला सांगते. प्रत्येक गावात एक तरी गणपती बाप्पाचं मंदिर असेल, आणि असं कुठलाच गाव नाही की जिथे गणपती बाप्पाचं मंदिर नाही. म्हणून अशा कमेंट्स करू नका की ताई मंदिर नाहीये. मंदिरात उद्या सकाळी आवरून शुश्रूत होऊन, दिवसभरात कधी गेलं तरी हरकत नाही, उद्या सकाळी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना एक नारळ, एक विड्याची पानं, म्हणजे 2 विड्याची पानं घेऊन जायचे आहे. त्या विड्याच्या पाण्यावर 1 रुपया आणि सुपारी, एक नारळ, आपलं जे नारळ असतं ते घेऊन जायचं. त्याच्याबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, थोडंसं गुळाची वाटी, थोडंसं गुळाचा तुकडा, गुळाची वाटी आणि खोबऱ्याचा तुकडा, खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा तुकडा तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याच्याबरोबर डाळिंबाचंच फळ पाहिजे आणि ह्या सीझनमध्ये डाळिंब मिळतात. एक डाळिंब घेऊन जायचं आणि कुठलंही लाल कलरचं फुल, गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे, ते जास्वंदाचं फुल सगळं घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं. हे सगळं गणपती बाप्पासमोर ठेवायचं. विड्याची पानं ठेवायची, 1 रुपया ठेवायचा, सुपारी ठेवायची, शेजारी नारळ ठेवायचं, त्याच्याबरोबर डाळिंब ठेवायचं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि फुल ठेवायचं. तिथे ठेवल्यावर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. तिथेच तुम्हाला संकल्प करायचा आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन संकल्प करायचा. ताई मी घरात संकल्प करू का? तर नाही. पहिल्याच दिवशी मंदिरात जाऊन तुम्हाला हे सगळं ठेवायचं आहे. ठेवून आल्यावर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? मुलं बाळ होत नाहीये, जसं तुम्हाला सांगितलं की म्हणजे की डिवोर्सपर्यंत केस गेलेली आहे, नांदवत नाहीये, काहीतरी अडचणी आहे, तुमच्या नोकरी मिळत नाहीये, अशक्य कोटीच्या गोष्टी देखील ह्या सेवेने शक्य होत्या. एवढी प्रभावी सेवा आहे गणपती बाप्पांची. मी खरंच तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, मी केलेली आहे, मला याचा अनुभव आलेला आहे. मी प्रेग्नन्सीच्या टायमालाच ही सेवा केली होती, म्हणून तुम्हाला मी सांगते. हे बघा, खरं सांगू का तुम्हाला, महाराजांची सेवा ही मरेपर्यंत असते. आणि अर्थात त्या सेवेचा मला अशाच आपल्या केंद्रातल्या ताईंनी ही सेवा सांगितली होती आणि मी ती केली. त्याचा मला खूप 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 सुंदर अनुभव आलेला आहे. आता ते आलेला काय आहे ते तुम्ही स्वामीच्या रूपात बघतातच की मला काय अनुभव आला.
फक्त प्रेग्नन्सी राहावी, कारण गॅप आल्यामुळे गर्भ टिकत नव्हता असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यासाठी मी सेवा केली होती. असो, तर पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन सगळ्या इच्छा सांगायचं, जे काय तर ते बोलायचं. तुम्ही मंदिरातच मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा असं 121 वेळा गणपती बाप्पांच्या मंदिरात म्हटलं तरी चालेल, अतिशय उत्तम. नाही तर घरी येऊन तुम्ही ती सेवा करू शकता. कुठली? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र आहे, जो तुम्हाला उद्यापासून रोज 121 वेळा म्हणायचा आहे. असं तुम्हाला 120 दिवस ही तुम्हाला सेवा करायची आहे. या सेवेचे अनुभव प्रचंड सुंदर आहे. अनुभव येतोच. कितीही अडचणी असो संसारिक आयुष्यातल्या, आता मी तुम्हाला छोट्या छोट्या मी अडचणी सांगते. बऱ्याच महिलांच्या खूप अडचणी आहे की ताई, नवरा बाहेरच्या मुलीच्या नादी लागलेला आहे, बाहेरच्या बाईच्या नादी लागलेला आहे, किंवा घरात अपमान केला जातो, मला वागणूक दिली जात नाही, सासूबाई नवऱ्याला म्हणते सोड तिला. असं जेव्हा सांगताना खरंच खूप महाराजांनी फक्त या सगळ्या संकटातून सगळ्या स्वामी भक्तांना बाहेर काढावं हीच प्रार्थना आहे महाराजांना. असो, तर ह्या सगळ्या अडचणी जर तुमच्या आयुष्यात असतील, मग ते गर्भाशया संदर्भात असतील, डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बरोबर अध्यात्म आणि विज्ञान याची जोड आहे. अध्यात्म पण करायचं आहे आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट पण करायची आहे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ह्या दोघांची जोड मिळून तुमच्या अडचणी, तुमच्या जर संसारात अडचणी असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा. याचे अनुभव येतातच. जे माझे मागचे व्हिडिओ बघता आहे, मागच्या वर्षी मी ही सेवा केली आहे, जे रोज माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे. ज्यांना नव्याने करायची असेल त्यांनी आवर्जून करा, नक्कीच करा, याचा फायदा होईल. माझ्या कितीतरी स्वामी भक्तांनी ही सेवा केली आहे आणि त्यांचा अनुभव आलाय. हो ताई, मी हे सेवा केली, मला प्रेग्नन्सी राहिली. ताई, मी गणपती बाप्पांची ही सेवा केली, मला नोकरी लागली. ताई, माझ्या नवऱ्याला नोकरी लागली. कुठलीही सेवा श्रद्धेने, आणि मी तुम्हाला खरंच सांगते मैत्रिणींनो, ज्या सेवा मी करते त्याच तुमच्यापर्यंत आणते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाकीच्या सेवा नाही आहे, बाकीचे उपाय पण आहे, सेवा पण आहे, पण मला जेवढं जमतं, मला जेवढं माहिती आहे, जेवढं मी अनुभव घेतला आहे आणि जेवढं सेवा मी करते त्याच तुमच्यापर्यंत मी शेअर करते. ज्या सेवा मी केल्याच नाही, मला खूप कमेंट्स होता याच्यावर पारायण कर, त्याच्यावर पारायण कर. अहो, मी नाही केलं तर का तुम्हाला सांगू? याचं त्याचं पाहून सांगण्यात मला काहीच अर्थ वाटत नाही. मी जेव्हा स्वतः करेन, मी जेव्हा अनुभव घेईल, तेव्हा तुम्ही माझ्या स्वामी भक्तांपर्यंत येईल. म्हणून स्वामी चरित्र सारामृतावर मी पूर्ण दिवसभर बोलू शकते, गुरुचरित्रावर मी पूर्ण दिवसभर बोलू शकते, श्रीपाद श्रीवल्लभांवर मी संपूर्ण दिवसभर बोलू शकते, किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत, यस, त्याचं पण आता थोडंसं मी ट्रॅकवर आलेली आहे, त्याचे पण अनुभव मी नक्की शेअर करेन. त्याच्यावर मी दिवसभर बोलू शकते. पण नवीन आहे, म्हणजे आता 16 सोमवारचे व्रत मी केलेले नाहीये. प्रदोष व्रत आमच्या सासूबाई करतात, त्यांचे ते कायमचे आहे, मला त्याची जास्त माहिती नाहीये. महाराजांच्या कृपेने कधी नशिबात असलं तर हे सगळं केलं तर नक्की तुमच्या सोबत मी शेअर करेल, कारण सेवा करायला पण त्यांची इच्छा पाहिजे, कुठल्या भक्ताकडनं कुठली सेवा करून घ्यायची हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण ह्या सेवेचा मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. मैत्रिणींनो, कोणी जर अडचणीत असेल, जर खरंच तुमच्या जवळचं कोणीतरी अडचणीत असेल, त्याला ओरली सांगा. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण त्या सेवेने जर कोणाचं भलं होत असेल तर याच्यासारखं जगात सुख नाहीये. खरंच सांगते, अनुभव घेऊन बघा, तुम्हालाही छान वाटेल. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.